पान खालेलं वाटते. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या न्यू व्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आजच्या व्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे आपल्या खंडोबारायांची मस्त तळी भरणार आहेत. ते या ब्लॉग मध्ये तुम्हाला शेवटपर्यंत दाखवणार आहे कशा प्रकारे काय होणार आहे. मला सुद्धा माहिती नाही, मी सुद्धा पहिल्यांदाच आला आदर्श त्यांच्या घरी भरणार आहेत तळी भरणे. आता हे मला आता पहिल्यांदाच माहिती पडलं की खंडोबारायांची तळी वगैरे काय असे भरतात. तर बघूया कशा प्रकारे भरतात आहेत, काय होणार आहे. या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी संपूर्ण दाखवणार आहे. चला काय या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला दाखवतो. नक्कीच तुम्हाला आवडेल हा ब्लॉग, मला सुद्धा आवडणार आहे कारण की मी पण फर्स्ट टाइमच बघतोय. चला दाखवतो, पुढे कंटिन्यू राहा. मंडळी हे बघा, आता आपल्या खंडोबारायांचं मस्त अशी पूजा वगैरे केलेल्या अभयकांनी. त्यांच्याच घरी आज पूजा आहे. त्यांनी आम्हाला इन्व्हिटेशन केलं आहे, सर्वांना बोलवलं आहे घरच्यांना. तर काका वगैरे आता आलेलेच आहेत. मस्त सजावट वगैरे केलेलं आहे बघा, तुम्हाला दाखवतो. मस्त छान असं सजावट वगैरे केलेली आहे. आणि आता आरती वगैरे करणार आहेत, त्यानंतर आम्ही तळी वगैरे भरणार. तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे भरतात आहे. आणि मस्त मला सुद्धा छान वाटलं कारण खंडोबारायांच्या पहिल्यांदाच मी असं काहीतरी बघतो, नवीन काहीतरी बघायला भेटते मला पण. तर बघूया कसं वाटते काय. तर चलो दिखातो आगे. चला काय आरती चालू झालेली आहे. तली भरायला चालू केलेली आहे. तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे काय भरणार आहे, काय होणार आहे. तली भरणे म्हणजे काय असते मी पण आता बघूया कशा प्रकारे काय करतात. आता कशा प्रकारे आता थाली वगैरे भरणार आहेत, काय करणार आहे तुम्हाला दाखवतो. आता सर्वजणी बसलेले आहेत, पप्पा आहेत, काका वगैरे आहेत आणि पाहुणे सुद्धा आलेले आहेत आणि अभय काका सुद्धा बसलेले तिकडे. सर्व वाट बघतात आहेत कधीपासून की काय होणार आहे, अजूनपर्यंत बघितलं ना. गाईज बघा थाली भरायला लावले. मंडळी आता खायची पानं मांडून ठेवायला लागल्यात, म्हणजे ताटात खायची पानं 1 2 3 4. गाईज मला पण बसायचं होतं, पण आता व्हिडिओ काढायला कोण नाही म्हणून मी स्वतः बसला असता. बघूया काय तर कसं. तात्या करा, अजित तात्या करा. मला पण बसायचं बसून नाही देत आहेत कोणच, कारण काका त्यांना सर्वांना बसवायला लावलं. इकडे समोरच बसतात आहेत. बघा कशा प्रकारे खंडोबारायांचं मस्त डेकोरेशन वगैरे केलं, मस्त मांडलेलं आहे, सजावट वगैरे केलेली आहे. गाईज बघा मंडळी सर्व बघायला लागल्यात काय ना काय. सर्वांचा भंडारा लावून वगैरे लागला. चला आपला पण लावून सर्वांकडे लावलेला आता. गाईस तर बघूया. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा, नीला घोडा पावळे तोडा, कमली जगोटा, किडनी मस्तकी जुरा, कोबऱ्याचा फुटका, भंडाऱ्याचा बडका, ओढ हमदारा सदा निघाचा. एलकोड एलकोड जय मल्हार, एलकोड एलकोड जय मल्हार, एलकोड एलकोड जय मल्हार.
Guys, खूप छान वाटते बघायला असं. बघूया अजून बाकी आहेत, अजून करायला लावलंय. तुम्ही त्याला पान दे त्याला पान हातात सोडायचं ना बघून मंडळी, तर आता तुम्ही बघितलं असेल कशा प्रकारे करतात ते. प्रत्येकाचं म्हणजे थालीमध्ये जे पान ठेवलेले आहेत ते प्रत्येकाच्या नावावर ते देवाचं नाव वगैरे घेऊन ते बोलतात. आता ते मला सुद्धा असं काय माहिती नाही कसं काय करतात, मी पण पहिल्यांदाच बघतो, पण छान वाटते बघायसाठी. पण आता अजूनपर्यंत तिघा चौघांचे बाकी ते करतात आहेत, ते सुद्धा करून घेऊया पटापट आणि दाखवतो तुम्हाला. आज जेवायला वगैरे काकी वगैरे गेलेत, मम्मी वगैरे गेल्या वरती जेवण बनवायला. तर काही आता सर्वांचं चालूच आहे इकडे आतमध्ये. गाईज बघा, सर्वजणी आलेले आहेत आणि सर्वजणी फुल काहीतरी टोपी वगैरे आता खाली ठेवणार आहेत. आज खूप बघायला पण छान वाटते, मी पहिल्यांदाच बघतोय पण मस्त वाटते बघायला. गैस काकाची टोपी काढलेली आहे. बघा कशा प्रकारे सर्वजण इकडे वाढ बघतात, सर्वजण मस्त असे पूजा वगैरे करतात, थांबलेलेच आहेत. प्रत्येकाला बघायचं होतं, मला सुद्धा बघायचं होतं इकडनं. जय मल्हार, जय मल्हार. काही चलो सेलिब्रेशन करायला चालू झालेलं आता. आज काय शेवटचा दिवस आहे, तर आता मस्त छान असं काही चला काहीच प्रत्येकाने पान खालेलं वाटते. काही चला पूजा वगैरे झालेली आहे, आता फटाके फोडूया, बाहेर जाऊ मस्त छान असे. तुम्हाला दाखवतो काय काय फटाके असतात. जय मल्हार. चलो गाईज तर चला आता नैवेद्य दाखवणार आपल्या खंडोबारायांना. तर नैवेद्याला आता भाजी आहे, रोटी आहे, चपाती वगैरे मस्त असं पोळ्या वगैरे केल्यात, मस्त नैवेद्य छान असं बनवलेलं आहे. आता काकी नैवेद्य दाखवत आहेत. गाईज बघा मस्त असं नैवेद्य वगैरे आता दाखवणार आहेत काकी. आताच आरती वगैरे झाली आणि भंडारा वगैरे मस्त उधळला आहे. आता फक्त बाकी आहे ते म्हणजे आपल्या खंडोबारायांचं मस्त असं मला काकी आता दाखवणार आहे पटापट. खूप टाइम झाला, ते पण उपाशी असतील. तर चला काय मस्त रापशी सुद्धा बनवलेली आहे. काहीच बघा गोड पदार्थ आहे बघ, रापशी छान आहे. तर काकी दाखवणार होता नैवेद्य कशा प्रकारे दाखवते बघा काकी.
गाईस बघा कशा प्रकारे नैवेद्य वगैरे दाखवलाय काकीनी. चला गाईस दाखवतो. आता पुढे सर्व आता जेवायला वगैरे बसतील. काय बनवलं तेही दाखवतो तुम्हाला. आम्ही आता चाललेलो आहेत वरती, म्हणजे आता ज्या मंदिरावर भंडारा उडला. आपल्या खंडोबारायांचं जिकडे मंदिर आहे त्या साईडला आता भंडारा आता उडवणार आहे. सर्वजण चाललेले आहेत वरती. त्या दिशेला आहे म्हणून भंडारा उडवायला लावलाय आम्ही. हो मग मीच बोलला ना मंडळी. तर चला दाखवतो कशा प्रकारे कोणत्या साईडला आहेत. तर सर्वजणी तिथे आलेले आहेत वरती टेरेसवर. तर ज्या दिशेने आपल्या खंडोबारायांचं मंदिर आहे त्या ठिकाणी सर्व उडवणार आहेत भंडारे सगळेजणी. बघा मंडळी सर्वजणी आलेले आहेत, पण मंडळी पूर्ण काळोख झाला. तुम्हाला दिसतंय का मला माहिती नाही. काय सर आता आदर्श वगैरे बॉम्ब वगैरे फोडणार आहेत मस्त छान. सर्वजण तयार आहेत. हा गाईस मग तेव्हा नंतर आगला सांग मी सांगेल तेव्हा आगला. जय मल्हार. अगडदून नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा विला घोडा, पावमे तोडा कमरी करगोटा, फेटे हिर मस्तकी तुरा, खोबऱ्याचा फुटता भंडाऱ्याचा भडका, गाईस सर्वजण सदानंदाचा 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 गाईस सदानंदाचा सदानंदाचा येलकोट येलकोट चला. जय मल्हार येलकोट येलकोट जय मल्हार येलकोट येलकोट जय मल्हार गाईस चला. गाईस तर चला भंडारा वगैरे उडून झालेला आहे. आता सर्वजण आता जेवायला वगैरे बसणार आहेत सर्व. तर मस्त मंडळी आपली टेरेसवर आलेल्या जेवायला मस्त. चला गाईस गाईस चला सर्वजण जेवायला बसल्यात. आता असं जेवण वगैरे वाढलेलं आहे काकांना वगैरे. सर्वजण जेवायला बसला. पप्पा सुद्धा बसलेले आहेत इकडे. तू बस ना इकडे. आपल्या इकडे बसतो दोघं. गाईस काका वगैरे बसलेले आहेत. आणि असं काकी आता जेवण वगैरे वाढायला लागलेत. चला आता जेवण घेऊया पटापट. चलो गाइस हम भी खाना खाने के लिए बैठे अभी है वार्ड न. चलो अपने हाथ से अपन ही लेते गाइस बघूया चांगलं पान.